सो आता आज जे काही बघणार आहे आपण ते आजच्या सेशनसाठी आपण दोन गोष्टी बघणार आहे. फर्स्ट इज बजेटिंग अँड सेकंड इज सेव्हिंग. मोर ओव्हर बजेटिंग आणि सेव्हिंग मध्ये एवढं काही नाहीये बघण्यासारखं, किंवा असं काही हे नाहीये की तिथे काही थेअरी नाहीये किंवा असे काही कॉन्सेप्ट नाहीयेत की जे तुम्हाला माहिती पाहिजेत. जनरली बजेटिंग सेव्हिंग माहित असतं सगळ्यांना, बट एक वेल स्ट्रक्चर्ड मॅनर और वेल आर्टिक्युलेटेड वे म्हणू शकतो याला, की त्यावेळी बजेटिंग कसं करायचं प्रॉपर. सो बजेटिंग काय आहे? बजेटिंग जर तुम्ही डेफिनेशन बघितली तर डेफिनेशन काय, आपल्याला डेफिनेशनशी काही करायचं नाहीये, बट जस्ट फॉर सेक ऑफ अंडरस्टँडिंग आपण डेफिनेशन पण बघूया की बजेटिंग इज बेसिकली अ प्रोसेस ऑफ आयटमायझिंग युअर इन्कम अँड एक्सपेन्सेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. सो आपण जे काही बजेट करणार आहे ते पर्टिक्युलर मंथचं असेल, और मे बी इयरचं असेल, और क्वार्टरचं असेल. तुम्ही हे बजेटिंग जे आहे हे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये यूज होईल. जे काही मी सांगणार आहे ते मे बी ते तुमच्या पर्सनल थिंग्स असू द्या, और मे बी स्टार्टअप थिंग्स असू द्या, और मे बी तुम्ही जे क्लबचं काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कोणत्या थिंगसाठी बजेटिंग करावं लागलं तर काय. सो बेसिक थिंग आहे की बजेटिंग मध्ये जर इम्पॉर्टंट याच्यामधलं बघाल काय तर आयटमायझिंग युअर इन्कम अँड एक्सपेन्सेस. तुम्हाला बजेटिंग मध्ये दोन्ही गोष्टी बघायच्यात, इन्कम पण बघायचेत आणि एक्सपेन्स पण बघायचेत. आणि सेकंड थिंग इज जे बजेट असणार आहे ते पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम साठी असणार आहे. असं नाही की म्हणजे एक लमसम आपण काहीतरी करणार असं नाहीये. एक पर्टिक्युलर फिक्स टाइम साठी बजेट असणार आहे. ज्यावेळी तुम्ही स्टार्टअप कराल, स्टार्टअप मध्ये सुद्धा तुम्हाला 18 मंथचा रन असतो, रनवे बोलतात किंवा रन बोलतात, की 18 मंथचा रन असतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बजेट करावं लागतं 18 मंथचं, की तुम्ही कशा गोष्टी स्पेंड करणार आहे, कशावरती किती स्पेंड करणार आहे, इनफ्लो कसा असणार आहे, म्हणजे इन्कम कसं होणार आहे, या सगळ्या थिंग्स आहेत. तो बजेटिंग करायचं का? आतापर्यंत मे बी तुम्ही बजेटिंग करत असाल और मे बी करत नसाल, बट बजेटिंग केल्यावरती काय फायदे होणार आहेत, और व्हाय वी शुड डू बजेटिंग. ओके, सो फर्स्ट फायदा जो होतो तो आपण बजेटिंगच्या ह्याच्यामुळे जे आपले मंथली इन्कम आणि एक्सपेन्सेस आहेत ते आपण मॉनिटर करू शकतो. सेकंड थिंग होती की ज्यावेळी आपल्याला मंथली इन्कम आणि एक्सपेन्सेस आपले माहीत असतात किंवा थोडाफार अंदाज येतो, त्यावेळी आपण जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, की काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात इन फ्युचर और इन अपकमिंग मंथ, किंवा जे पुढे येणार आहेत ते प्रॉब्लेम्स आपण आयडेंटिफाय करू शकतो बजेट ज्यावेळी आपण प्रिपेअर करतो त्यावेळी. प्लॅन अँड प्रिपेअर फ्युचर एक्सपेन्सेस. ज्यावेळी तुम्ही मंथच्या स्टार्टला बजेट करता की या मंथमध्ये मला कोणत्या थिंग्स वरती किती स्पेंड करायचे किंवा माझे स्पेंडिंग कसे जाणार, त्यावेळी तुम्ही पूर्ण फ्युचरचं एक्सपेन्सेसचं फर्स्ट थिंग प्लॅन करता. आणि जे एक्सपेन्सेस अराईज होत आहेत आधेमध्ये किंवा ज्यावेळी तुम्ही प्लॅन करणार नाही त्यावेळी काय होणार आहे की त्यावेळी तुम्ही रॅन्डमली स्पेंड करत जाणार आहे. आणि मग त्याच्यानंतर पहिल्या 20 दिवसानंतर शेवटच्या 10 दिवसामध्ये मंथच्या खूप सारं तुम्हाला एक आपण म्हणतो ना की कॉम्प्रोमाइज करावं लागेल तुमच्या एक्सपेन्सेसमध्ये. जे नेसेसरी एक्सपेन्सेस करावेच लागणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. सो हे कॉम्प्रोमाइज न करण्यासाठी तुम्ही आत्ताचे म्हणजे प्लॅन अँड प्रिपेअर फ्युचर एक्सपेन्सेस, तुम्ही फ्युचर एक्सपेन्सेसचा प्लॅन पण करू शकता आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर राहता. देन रिस्पॉन्डिंग अँड अडॅप्टिंग टू द चेंजेस इन युअर फायनान्शियल सिच्युएशन. ओके, या ह्याच्यातून बजेटिंगमुळे काय होतं की तुम्हाला तुमची जी फायनान्शियल सिच्युएशन आहे ही कशी आहे, आत्ताचं स्टेटस काय, तुम्ही किती स्पेंड करू शकता, तुमच्याकडे एक्सेस कॅश किती आहे, किंवा तुम्हाला किती डेफिशिएट मध्ये आहात तुम्ही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. आता हे का गरजेचं आहे तर तुम्ही हू मूड माय चीज हे बुक रीड केलंय का? सो एक सिंपल याच्यामध्ये स्टोरी सांगतो मी तुम्हाला हू मूड माय चीजची. ती स्टोरी अँड लास्ट पॉइंट की वाय वी शुड डू बजेटिंग हे काइंड ऑफ थोडंसं सिमिलर आहे. सो हू मूड माय चीज मध्ये काय आहे की स्टोरी आहे 2 माऊस आणि 2 लिटल पीपल. सो लिटल पीपल म्हणजे छोटे लोक. आणि ती स्टोरी कशाची आहे तर चीजच्या मेज मध्ये ते 4 जण असतात. आणि एक दिवस काय होतं की त्यांचे चीजची जी मेजची एक रूम आहे ती संपते. ओके, सो ते काय करतात की चीज शोधायला जातात 4 पण. 2 माऊस आणि 2 लिटल पीपल. सो 4 पण चीज शोधायला जातात. आणि चीज शोधताना फक्त त्यातले म्हणजे 4 हे वेगवेगळे कॅरेक्टर्स रिप्रेझेंट करतात असं त्यांनी त्या स्टोरीमध्ये दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या कॅरेक्टरचे पर्सन्स रिप्रेझेंट करतात. सो मी त्या स्टोरीमध्ये इन डेप्थ जाणार नाही, बट त्याच्यामध्ये त्या 4 काय होतं की एक जण गिव्ह अप करतो, त्याला सापडत नाही. सो एक जण
बेफिक्रीपणानं वागत असतो, की सापडलं तर सापडलं, नाही सापडलं तर नाही सापडलं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दोघांना ते चीज सापडतं. आणि त्या दोघांमधले काय करतात, की एक जण जो असतो तो कंटिन्युअसली ते चीज खात असताना तो ते चीज डेली मॉनिटर करत असतो, की आता किती राहिलंय, किती आहे अजून. आणि ते मॉनिटर करत असताना तो नवीन चीजच्या शोधात फिरत असतो, जो मॉनिटर करत असतो तो. आणि जो मॉनिटर करत नाही ना, तो ते चीज खात बसतो आणि ज्या दिवशी ते चीज संपतं, त्या दिवशी मग त्याच्याकडे खाण्यासाठी काही नसतं. आणि जो दुसरा चीज ते बघत असतो ओव्हर द पिरियड, की त्याला कळतं की हे चीज संपत चाललंय हळूहळू. सो तो शोधत असतो दुसऱ्या चीजच्या ह्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी ते संपतं त्यावेळी त्याच्याकडे दुसऱ्या चीजचं त्यांनी शोधलेलं असतं. सो बेसिकली हेच आहे, की ज्यावेळी तुम्ही बजेट करता त्यावेळी तुम्ही पूर्ण मंथचे एक्सपेन्स ट्रॅक करू शकता. आणि त्यावेळी तुम्हाला कळतं की काय चेंज होतोय तुमच्या फायनान्शियल सिच्युएशनमध्ये आणि तो चेंज तुम्ही इझिली अडॅप्ट करू शकता. ओके. देन आता बजेटिंग करायचे 2 वेज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात सिंपल वे आहे, जो एकदम सिंपल आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही थिंक करायची गरज नाहीये किंवा जास्त काही प्रॉपर वेनी प्लॅन करायची गरज नाहीये. ओके. बट हा वे तेवढा इफेक्टिव्ह नाहीये. जेवढा इफेक्टिव्ह दुसरा वे आहे, तेवढा इफेक्टिव्ह हा वे नाहीये. म्हणजे जे तुम्हाला मी बेनिफिट सांगितले ते याच्यामध्ये कमी मिळतील. आधीच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला काही बेनिफिट सांगितले, ते या वे मध्ये कमी मिळतील. सो हा वे बेसिकली काय आहे, की तुमचं जो इन्कम आहे मंथली, सो सपोज घरून जर तुम्हाला 5,000 मिळत असतील पर मंथ, तर ते तुम्हाला 5,000 हे तुम्हाला डिव्हाइड करायचे 3 पार्ट्समध्ये. 50%, 30%, 20%. ओके. सो हे 5,000 डिव्हाइड करायचे तुम्हाला 50%, 30%, 20%. सो बेसिकली हे कसं होणार आहे, की 2,500 एक पार्ट होणार आहे. ओके. त्याच्यानंतर 2,500 हा सेकंड पार्ट होणार आहे, ज्याचे आणखी 2 पार्ट पडणार आहेत. 1,200 समवेअर 1,500 अँड 1,000 असे पार्ट पडणार आहेत. ओके त्याचे. सो आता त्याच्यामधले 50% 2,500 म्हणजे जो काही तुमचा इन्कम अॅन्युअल इन्फ्लो असेल, त्याचे 50% तुम्ही नीड्सना देणार आहे. तुमचे जे बेसिक नीड्स आहेत, फूड, ओके, फूड, स्टे. आता क्लोथ्स तुमच्या नीड्समध्ये येणार नाहीयेत. आपण फायनान्शियल प्लॅनिंग किंवा बजेटिंग जे करतो मंथचं, तर ते क्लोथ्स वगैरे तुम्ही मंथली याच्यामध्ये टाकणार नाहीये नीड्समध्ये. ते तुमचे येणार आहेत वॉन्ट्समध्ये. अँड देन 20% तुम्ही इन्व्हेस्टमेंट अँड सेव्हिंगसाठी करू शकता. ओके. आता हे 20% जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स आणि सेव्हिंग्समध्ये टाकणार आहे, ते तुम्ही कशामध्ये सेव्ह करणार आहे, कशामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, हे आपण इन्व्हेस्टिंगच्या पार्टमध्ये बघणार आहे. ओके. सो हा एक इझी वे आहे. जर तुम्हाला दुसरा वे जर आवडत नसेल, तर तुम्ही या वेनी सुद्धा करू शकता. एक सिम्प्लिफाईड वे आहे. ओके. आता नेक्स्ट वे काय आहे, की एक प्रोसेस आहे बजेटिंगची. 4 स्टेप प्रोसेस ऑफ बजेटिंग याच नावानी बऱ्यापैकी म्हणजे बाहेर आहे ही. बुक्समध्ये सुद्धा याच नेमनी दिलेली आहे. भरपूर सारे बुक्स जे आहेत पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग वरती किंवा फायनान्शियल प्लॅनिंग वरती. सो त्याच्यामध्ये 4 स्टेप काय आहेत? तर सगळ्यात पहिली स्टेप आहे, की तुमचे जे काही इन्कम्स आणि कॅश इन्फ्लोज आहेत. ओके. सो ते त्याची लिस्ट काढा. सो मग मे बी ते तुमची सॅलरी असेल, तुमची पॉकेट मनी असेल, और तुमचा बोनस असेल किंवा तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करत असाल, और पॅसिव्ह इन्कम काही तुमचं असेल, मे बी तुम्हाला कमिशन मिळत असेल कोणत्या थिंग वरती. सो त्याच्यातून जो येणारा इन्फ्लो आहे तो लिहा, पहिल्यांदा लिस्ट आउट करा. त्याच्यानंतर जे तुमचे एक्सपेन्सेस आहेत आणि कॅश फ्लो आउटफ्लोज आहेत, म्हणजे ज्या ह्याच्यात तुमच्या खिशातून पैसे जातात, मग ते रेंट असू द्या किंवा मेस बिल असू द्या किंवा तुमचा मोबाईल रिचार्ज असू द्या, हे एक्सपेन्सेस लिस्ट डाऊन करायचे. ओके. लिस्ट डाऊन करायचे. त्याला पुढे आणखी गोष्ट आहे, म्हणजे त्याला आपण कॅटेगराईज करणार आहे पुढं. बट राईट नाव फक्त 4 स्टेप मधली सेकंड स्टेप ही आहे, की आयटमाइज द लिस्ट ऑफ एक्सपेन्सेस अँड अदर आउटफ्लोज. ओके. त्याच्यानंतर थर्ड थिंग बघायची आहे तुम्हाला, की थर्ड स्टेप काय, की आयडेंटिफाय गोल्स अँड डिटरमाइन ऍडिशनल सेव्हिंग नीड टू रीच दिस गोल्स. हे जे गोल्स आणि ऍडिशनल सेव्हिंग्ज आहेत, हे तुम्ही कुठून घेणार आहे? तर स्मार्ट गोल सेटिंगची जी शीट तुम्ही भरणार आहे, तर त्या ह्याच्यामधून, की तुम्ही ज्यावेळी स्मार्ट गोलची शीट बघाल, इथे तुम्ही बघाल की अमाऊंट नीडेड टू सेव्ह पर मंथ, सेकंड लास्ट कॉलम, अँड अमाऊंट नीडेड टू सेव्ह पर वीक. हे ज्यावेळी तुम्ही गोल इथं एखादं सेट कराल, त्यावेळी तुम्हाला समजेल की तुम्हाला किती अमाऊंट सेव्ह करणं गरजेचं आहे. आणि जे थर्ड हे आहे, की आयडेंटिफाय गोल्स अँड डिटरमाइन ऍडिशनल सेव्हिंग नीड टू रीच दिस गोल्स. हे तुम्ही कुठून घेणार आहे? थर्ड स्टेप जी आहे बजेटिंगची, ती स्मार्ट गोल सेटिंग मधून. आणि फायनल स्टेप काय, की ह्या सगळ्या थिंग्स तुम्हाला ऍड करायच्यात.
तुमचे इन्कम एका साईडला असेल सगळा ऍड केलेला आणि आउटफ्लो एका साईडला असेल, म्हणजे एक्सपेन्सेस एका साईडला असेल आणि या दोन्हीची ऍडिशन करायची आहे. ठीक आहे, इन्कम आणि एक्सपेन्सेस प्लस सेव्हिंग जे लागणार आहेत तुम्हाला हे करायला ते. म्हणजे सपोज ए घ्याल तुम्ही, ए इक्वल्स टू युअर इन्कम अँड कॅश इनफ्लो, बी इक्वल्स टू युअर एक्सपेन्सेस अँड कॅश आउटफ्लो, अँड सी इक्वल्स टू युअर ऍडिशनल सेव्हिंग नीड टू रिच दिस गोल्स, जे काही तुम्ही गोल्स सेट केले असतील ते. आणि तुम्हाला ऍड करायचे ए प्लस बी प्लस सी, त्या सगळ्यात तिन्ही थिंग ऍड करायचेत आणि कम्पेअर करायचेत. ज्यावेळी तुम्ही या तिन्ही थिंग ऍड कराल त्यावेळी आणि ज्यावेळी तुम्ही कम्पेअर कराल त्यावेळी तुम्ही एकतर दोन सिच्युएशन मध्ये असाल. ओके, की एकतर तुम्ही सरप्लस असाल और तुम्ही डेफिसिट असाल. सरप्लस म्हणजे काय, तुमचा इन्कम हा एक्सपेन्सेस पेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमचं जे ऍडिशन येणार आहे ती पॉझिटिव्ह मध्ये असेल. ओके, तर अशा केसमध्ये काय की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे. दोन केस पहिलेच अंडरस्टँड करून घ्या, की एकतर तुम्ही सरप्लस मध्ये जाल और तुम्ही डेफिशिएट मध्ये जाल, म्हणजे तुमची जी ऍडिशन आहे ती तुमची निगेटिव्ह मध्ये येईल. ओके, स्वतः तिकडे जाण्याच्या आधी तुम्ही जे एक्सपेन्सेस कॅटेगराईज करणार आहे ते एक्सपेन्सेस 3 कॅटेगरीज मध्ये तुम्ही त्यांना डिफाईन करणार आहे. ओके, सो फर्स्ट थिंग विल बी फिक्स्ड इन्कम, फिक्स्ड एक्सपेन्सेस, की जे फिक्स्ड आहेत तुमचे मंथली बेसिसवरती फिक्स्ड आहेत, जे तुम्हाला द्यावेच लागणार, जे तुम्हाला एक्सपेन्सेस करावेच लागणार आहेत. ओके, आणि ते फिक्स आहेत, ते त्या मंथसाठी व्हेरिएबल नाहीयेत. सपोज आज जर तुम्ही आज सपोज 1 तारीख आहे आणि आज तुम्ही बजेट प्रिपेअर करताय और 31st ला तुम्ही बजेट प्रिपेअर करताय, तर अशा गोष्टी ज्या मंथमध्ये फिक्स आहेत, जसं रेंट असेल तुमचा, सपोज तुम्ही बाहेर राहत असेल तर तुमचा 2000 रुपीज रेंट आहे, तुमचं मेस बिल आहे 2000 रुपीज, एखादा लोनचा ईएमआय जात असेल, हे लोन ईएमआय वगैरे पुढे नंतर ज्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएट होऊन हे कराल त्यावेळी. ओके, देन तुमचं इन्शुरन्सचं ईएमआय जात असेल किंवा तुमचे सेलफोन बिल असतील, असे जे फिक्स्ड आहेत. मे बी आणखीन भरपूर साऱ्या कॅटेगरीज असू शकतील. सो जे फिक्स्ड इन्कम आहेत ते तुम्ही एका कॅटेगरीज मध्ये, ज्यावेळी तुम्ही एक्सपेन्सेस हे कराल त्याच्या समोर तिथे लिहा की फिक्स्ड इन्कम, फिक्स्ड एक्सपेन्स. ओके, देन सेकंड आहे व्हेरिएबल. व्हेरिएबल मध्ये फूड आलं. फूड म्हणजे तुमचे संडे तुम्ही आउटिंग करताय किंवा जे आपण बाहेर जेवण करतो संडेला ते येईल फूड मध्ये. पर्सनल केअर येईल. पर्सनल केअर थिंग्स मध्ये तुमचे बॉडी केअर प्रोडक्ट्स आले, मेडिकल प्रोडक्ट्स आले. ओके, की जे व्हेरिएबल आहेत, तुम्हाला एवढ्या मंथला ते संपेल असं नाहीच आहे. ओके, सो फूड मध्ये आणखीन तुमचे जे स्नॅक्स येतील किंवा जे नाश्ता असेल जो तुमचा व्हेरिएबल आहे, फिक्स नाहीये. तुम्ही काय पे करत नाहीये, प्रीपे करत नाहीये त्या गोष्टीसाठी की फिक्स आहे की मंथली मला एवढाच व्हेरिएबल एक्सपेन्स आहे. ओके, देन आहे क्रेडिट कार्ड बिल्स, की जे तुम्ही नंतर क्रेडिट कार्ड घ्याल और न घ्याल, बट आय विल रेकमेंड, मी तुम्हाला ह्याच्यामध्ये डेप्ट मॅनेजमेंट मध्ये पण करेन, क्रेडिट कार्ड घ्या तुम्ही, बट डोंट ओव्हर यूज इट और पे रेग्युलरली. थोडंसंच हे करायचं जस्ट फॉर मेंटेनिंग युअर क्रेडिट हिस्ट्री अँड सिव्हिल स्कोर. ओके, त्याच्यानंतर थर्ड कॅटेगरी जे तुम्ही करणार आहे एक्सपेन्सेसची ती नॉन इसेन्शियल्स. नॉन इसेन्शियल्स मध्ये काय येणार आहे, एंटरटेनमेंट आलं, लक्झरी आयटम्स आला, मग त्याच्यामध्ये तुम्ही मूवीज वगैरे बघायला जाणं हे कराल, नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन आलं तुमचं, और तुम्ही काही लक्झरी आयटम्स जर हे करत असाल. ओके, सो या सगळ्या गोष्टी या 3 कॅटेगरीज मध्ये करणार आहे तुम्ही एक्सपेन्सेस कॅटेगराईज करणार आहे. आता ज्यावेळी तुम्ही ते ऍड कराल, जे तुम्ही एक्सपेन्सेस इनफ्लोज घेतले, कॅश इनफ्लोज, कॅश आउटफ्लोज घेतले अँड ऍडिशनल सेव्हिंग्स. सो ज्यावेळी तुम्ही या 3ची ऍडिशन कराल त्यावेळी तुम्ही एकतर तुमचं जी सम येणार आहे ती पॉझिटिव्ह येईल और निगेटिव्ह येईल. ज्यावेळी पॉझिटिव्ह येईल त्यावेळी तुम्ही काय असणार आहे, तर तुम्ही सरप्लस मध्ये असणार आहे. ओके, आता सरप्लस म्हणजे नक्की काय, की तुमच्याकडे एक्सेस इन्कम असणार आहे ऍज कम्पेअर टू एक्सपेन्सेस. सो याच्यामध्ये ही केस ज्यावेळी होती त्यावेळी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, म्हणजे तुम्ही 2 ऑप्शन करू शकता. फर्स्ट थिंग आहे की मोर फ्लेक्सिबिलिटी फॉर व्हेरिएबल अँड नॉन इसेन्शियल कॅटेगरीज. सो या 2 कॅटेगरीज आहेत की ज्या हे आहेत व्हेरिएबल आहेत, फूड, पर्सनल केअर, क्रेडिट कार्ड बिल्स आणि नॉन इसेन्शियल्स, एंटरटेनमेंट, लक्झरी आयटम्स. सो यांच्यामध्ये तुम्हाला एक फ्लेक्सिबिलिटी आहे की तुम्ही याच्यामध्ये स्पेंडिंग तुमचे वाढवू शकता. ही फर्स्ट थिंग आहे. और सेकंड, तुम्ही जे सेव्ह करणार आहे स्मार्ट गोल सेटिंगच्या याच्यामध्ये, तिथं तुम्ही ऍडिशनल सेव्हिंग्स करू शकता और एखादं नवीन गोल तुम्ही तिथं आणू शकता. ओके, सो या 2 कॅटेगरीज मध्ये तुम्हाला हे करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही नेगेटिव्ह मध्ये याल, तुमचं ऍडिशन ज्यावेळी नेगेटिव्ह येईल म्हणजे तुम्ही डेफिसिट मध्ये जाल, त्यावेळी तुमच्याकडे काय आहे की तुमच्याकडे
पहिला क्वेश्चन स्वतःला विचारायचा आहे की तुम्ही एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकता का. सो सपोज तुमची पॉकेट मनी 5,000 आहे, तुमचे एक्सपेन्सेस जातात 6,000. सो इज देअर एनी वे थ्रू विच यू कॅन जनरेट 1,000 पर मंथ. ओके, की जो पॅसिव्ह येऊ शकेल और मे बी प्रोजेक्ट्स मधून एखादा येऊ शकेल. सो आस्क युअर सेल्फ, कॅन यू जनरेट मोर इन्कम थ्रू इट. ओके, देन त्याच्यानंतर जर नाही होते मोर इन्कम जनरेट करणं, तर त्याच्यानंतर जे तुम्ही 3 कॅटेगरीज कराल त्याच्यामधून थोडं तुम्ही बघा की तुम्हाला नॉन इसेन्शियल्स मधून काही कमी करता येत आहे का, किंवा व्हेरिएबल्स मधून काही कमी करता येत आहे का. सो एरियाज आयडेंटिफाय करा की जिथे तुम्ही एक्सपेन्सेस रिड्यूस करू शकता. अँड थर्ड थिंग, की तुमचे जे स्मार्ट गोल सेटिंग मधले जे गोल्स आहेत ते तुम्ही रिएव्हॅल्युएट करा. सेव्हिंग गोल्स म्हणजे परत बघा की मे बी ते सेव्ह करणं तेवढं पॉसिबल नाहीये. सो रिएव्हॅल्युएट दोज सेव्हिंग गोल्स. ओके, आता सेव्हिंग ही अशी गोष्ट आहे की जी तुमची वेल्थ क्रिएट करायला तुम्हाला हेल्प करणार आहे. सो सेव्हिंग्ज मध्ये तुम्ही म्हणू म्हणजे एक जनरली प्रॉब्लेम काय होतो की सेव्हिंग्ज मध्ये आपण म्हणतो की लाईक माझ्याकडे एवढी पर्टिक्युलर अमाऊंट येऊ द्या मग मी सेव्ह करायला स्टार्ट करेन. तर दॅट इज कम्प्लिटली रॉंग अप्रोच, की त्या अप्रोचनी जर तुम्ही गेला तर कधीच सेव्ह करू शकणार नाही. सो बघूया आपण सेव्हिंग मध्ये काय आहे. सेव्हिंग पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो की सेव्हिंग विल मेक युअर वेल्थ, सेव्हिंग विल मेक यू रिच. आता हे सेव्हिंग तुम्हाला स्वतःचं मन मारून नाही करायचं किंवा गोष्टी हे करून नाहीत करायचं. तर ज्यावेळी तुम्ही गोल सेट करताय त्यावेळी तुम्ही पर्टिक्युलर एक सेव्हिंग वेनी जाताय, एका ट्रॅकवरती जाताय. सो तुम्ही एन्जॉय पण कराल, तुम्ही पर्टिक्युलरली ज्या गोष्टींवरती खर्च करायचे त्या गोष्टींवरती पण कराल. बट जो तुमचा वायफळ खर्च होतोय की जो कधी कधी रिग्रेट करतो आपण की खर्च केल्यानंतर रिग्रेट करतो, सो ते होणार नाही. सो बेसिकली सेव्हिंग काय आहे, सेव्हिंग इज अ प्रोसेस ऑफ सेटिंग असाइड अ पोर्शन ऑफ करंट इन्कम फॉर फ्युचर यूज. ओके, हे आता क्लिअर आहे सगळ्यांना सेव्हिंग काय करायचं. सेव्हिंग हा तुमच्या करंट इन्कमचा एक पोर्शन बाजूला ठेवायचा आहे फ्युचर यूज साठी. मग तो फ्युचर यूज तुमचा काही असो. सो आता हे ज्यावेळी तुमच्याकडे गोल्सच नसतील त्यावेळी तुमच्याकडे तो फ्युचर यूजचा पर्पजच नाहीये, त्यामुळे तुम्ही सेव्ह करायला काही चान्सच नाहीये. तुम्ही का सेव्ह कराल. ओके, सो बघूया आपण की पर्टिक्युलरली वाय यू शुड डू सेव्हिंग. सेव्हिंग कशासाठी कराव्या. तर फर्स्ट थिंग की इमर्जन्सी फंड. कधीही मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते और मे बी काहीही होऊ शकतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो फंड द्यावा लागू शकतो, तुमच्या एखाद्या फ्रेंडला ऍडमिट करावं लागू शकतं. सो अशा ह्याच्यामध्ये सेव्हिंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, और मे बी सपोज तुम्ही उद्या जॉब करताय आणि तुमचा जॉब सपोज गेला, जसं कोविड क्रायसिस मध्ये झालं की भरपूर लोकांचे जॉब गेले. सो त्या काळामध्ये ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होते त्यांनी 6 महिने 7 महिने सस्टेन केलं की पुढचा जॉब भेटेपर्यंत. सो किंवा मेडिकल एखादी इमर्जन्सी आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सस्टेन करण्यासाठी इमर्जन्सी फंड हवाय. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला इमर्जन्सी फंड बिल्ड करण्यासाठी, इमर्जन्सी फंड बनवण्यासाठी यू शुड डू सेव्हिंग. देन सेकंड थिंग, शॉर्ट टर्म गोल्स. मे बी मोबाईल घ्यायचा आहे हे शॉर्ट टर्म गोल असेल, किंवा लॅपटॉप घ्यायचा आहे हे शॉर्ट टर्म गोल असेल. जे काही तुमचे शॉर्ट टर्म गोल्स आहेत ओव्हर पिरियड ऑफ 1 इयर और लेस दॅन 1 इयर और 1 इयर टू 2 इयर, हे जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत याच्यासाठी तुम्हाला सेव्हिंग करावं लागेल. देन लॉंग टर्म गोल्स की जे तुम्ही पिक्चर ड्रॉ केलेलं तो तुमचा आता लॉंग टर्म गोल होईल. फर्स्ट सेशन मध्ये जे तुम्ही पिक्चर ड्रॉ केलेलं की वेअर वुड यू लाईक टू बी इन फ्युचर, सो ते तुमचं एक लॉंग टर्म गोल आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर एक अमाऊंट सेव्ह करावी लागणार आहे. सो ते शॉर्ट टर्म गोल्स मधून तुम्ही सेव्ह करत करत ते तुम्ही लॉंग टर्म गोल्स साठी हे करू शकता. बट जर तुम्ही सेव्ह नाही केलं तर हे गोल्स तुमचे अचीव्ह होणार नाहीयेत. देन लास्ट थिंग इज अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस. मे बी मोबाईल फुटला, और जसं आपल्या एका मेंबरच्या केसमध्ये झालेलं की पबजी खेळून मोबाईल खराब झाला, त्या केसमध्ये तुम्हाला नवीन मोबाईल घ्यावा लागणार आहे. बट या ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे काही सेव्हिंग्ज नसतील तर तो एकदम बजेटवरती बर्डन पडतो की अनएक्सपेक्टेड एक्सपेन्स वाढतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी यू शुड डू सेव्हिंग. आता सेव्हिंग कशी करायची किंवा सेव्हिंग काय करायचं. सेव्हिंग तुम्हाला करण्यासाठी पर्टिक्युलरली स्मार्ट गोल सेटिंगची जी शीट आहे ती दिलेलीच आहे. ओके, सो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे माहिती आहे की तुम्हाला सेव्हिंग कसं करायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही बजेट प्रिपेअर करताय 4 स्टेप प्रोसेसमध्ये, इनफ्लो, आउटफ्लो आणि थर्ड जी स्टेप आहे ती आपली आहे की सेव्हिंग्स किती करायच्यात. मग ते सेव्हिंग्स करायची जी अमाऊंट आहे ती तुम्ही इथून गोल्स मधून, स्मार्ट गोल सेटिंगच्या टेम्पलेट मधून तुमच्या घेणार आहे. ओके,
देन आता फक्त सेव्हिंग करून उपयोग नाहीये. तर ते जर सेव्हिंग करून तुम्ही आहे असे पैसे जर बँक अकाउंटमध्ये ठेवणार असाल किंवा ती कॅश घेऊन जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवणार असाल, तर काही उपयोग नाहीये. सेव्हिंगला ज्यावेळी तुम्ही कॅश मॅनेजमेंट बरोबर कपल करता, त्याच वेळी तुम्ही वेल्थ बनवू शकता, तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता. जी फायनान्शियली फ्रीडम जे म्हणतो आपण, ते तुम्हाला मिळू शकतं कधी? ज्यावेळी तुम्ही सेव्हिंग्जला कॅश मॅनेजमेंट बरोबर कंपेअर करता. बजेटिंग विल हेल्प यू टू सेव्ह अँड ट्रॅक एक्सपेन्सेस. मेजर जो पार्ट आहे पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग मधला, त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर थिंग आहे ती बजेटिंग आहे. ज्यावेळी तुम्ही बजेटिंग करता त्यावेळी तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या थिंग्स क्लिअर होतात. आता याच्यामध्ये सेव्हिंग्जमध्ये जे तुम्ही सेव्हिंग्ज कराल त्याच्यामध्ये काय तर एक सक्सेस मंत्र फॉर वेल्थ क्रिएशन आहे की स्टार्ट स्मॉल सेव्ह रेग्युलरली. आता हे मी तुम्हाला डिरेक्टली ह्याच्यावरतीच दाखवणार आहे. वेबसाईट्स वरती वगैरे दाखवेन मी, कॅल्क्युलेटर्स वरती दाखवेन की का ही गोष्ट केली पाहिजे. सो इट इज नॉट लाईक दॅट की तुम्हाला पर्टिक्युलर ₹500 सेव्ह केले पाहिजेत पर मंथ. जोपर्यंत माझ्याकडे ₹500 एक्स्ट्रा येत नाहीत पर मंथ सेव्ह करायला, तोपर्यंत मी सेव्ह करणार नाही. यू कॅन सेव्ह फ्रॉम ₹100. तुम्ही ₹100 सेव्ह करू शकता. पुढं म्हणजे स्टार्ट स्मॉल, भले ₹10 करा, बट स्टार्ट स्मॉल अँड सेव्ह रेग्युलरली. रेग्युलर सेव्ह करा. जर तुम्ही मंथली करताना, जर तुम्ही मंथली ठेवलंय टार्गेट की मला मंथली ₹100 सेव्ह करायचे, बट तुमच्याकडे आता ₹100 नाहीयेत, तर तुम्ही 50 पासून स्टार्ट करताय तर स्टार्ट करा, स्टार्ट स्मॉल. बट रेग्युलर सेव्ह करा. ₹50 या मंथचे करताय, नेक्स्ट मंथ सुद्धा 50 करा और 50 पेक्षा जास्त करा. स्टार्ट स्मॉल करा आणि इन्क्रिमेंटल बेसिसवरती ते ठेवा किंवा जे आहेत तेवढ्या सेव्ह करत जावा. ओके. सो आता कॅश मॅनेजमेंटचं पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगतो की वाय यू शुड सेव्ह अर्ली और रेग्युलरली जे म्हणतोय, ते का तुम्ही केलं पाहिजे पर्टिक्युलरली. ओके. सो ज्यावेळी तुम्ही सेव्ह करताय, त्यावेळी मी सिंपल दाखवतो मी की ओके. आपण 2 गोष्टींनी जाऊया. एक पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट बघूया आपण, की एक पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट सुद्धा आहे, की ज्याच्यामध्ये कंपाउंडिंग होतं. मी तुम्हाला इन्व्हेस्टिंगमध्ये हे करेन. सो सपोज जर तुम्ही 500 आज जर सेव्ह केले, म्हणजे सपोज की तुम्ही म्हणाल की माझ्याकडे 5,000 आले की मी ते 5,000 सेव्ह करून ठेवेन. ओके. जर ते तुम्ही 5,000 सेव्ह केले आणि ते फक्त तुम्ही बँकमध्ये ठेवले, तर बँक हार्डली इंटरेस्ट रेट देते किती? 3%. ओके. सो बँक 3% इंटरेस्ट रेट देते आणि जर तुम्ही ते 5 वर्षाच्या टाइम स्पॅनसाठी ठेवले, तर तुमची जी प्रिन्सिपल अमाउंट आहे ती 5,000, त्याच्यावरती तुमचा टोटल इंटरेस्ट होणार आहे 5,750. ओके. सो सपोज तुम्ही हे 5,000 आज तुमच्याकडे 5,000 आले म्हणून तुम्ही सेव्ह केले, की तुमचं टार्गेट होतं की माझ्याकडे ज्या दिवशी 5,000 येतील त्या दिवशी मी सेव्ह करणार. असंच टार्गेट तुम्ही प्रत्येक पुढे ठेवत जाणार. पुढच्या महिन्यात तुमच्याकडे 5,000 नाही आले, तुम्ही सेव्ह नाहीत केले. नेक्स्ट मंथमध्ये तुमच्याकडे 5,000 आले, तुम्ही सेव्ह केले, त्याच्यानंतर हे असं होणार. ओके. बट ज्यावेळी तुम्ही रेग्युलरली सेव्ह करता, त्यावेळी काय इफेक्ट होतो? सपोज एस-आय-पी आहे, हे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. तर ह्याचं कॅल्क्युलेटर फक्त आपण यूज करूयात का, की सपोज तुम्ही ₹500 पर मंथ सेव्ह केले आणि ते एखाद्या तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये टाकले. ओके. गव्हर्नमेंट बॉन्ड की जे तुम्हाला फिक्स्ड रिटर्न देणार आहेत. ओके. की ते तुम्हाला कुठं स्टॉक मार्केट सारखं रिस्की नाहीये, कसे परफॉर्म करतात याच्यावरती नाहीये, किंवा डेब्ट फंडमध्ये टाकले, की जिथं तुम्हाला लिक्विड फंड म्हणूया, की जिथे तुम्हाला 6% इंटरेस्ट रेट मिळतोय. सपोज ते तुम्ही 500 एव्हरी मंथ जर तुम्ही 10 वर्षासाठी सेव्ह करत असला ना, तर तुमची इन्व्हेस्टेड अमाउंट होती ₹60,000 आणि तुमचे टोटल व्हॅल्यू होते ₹82,000. सो ऑलमोस्ट तुम्ही ₹22,000चा इंटरेस्ट त्याच्यावरती अर्न करणार आहे. ओके. आता हीच केस सपोज आता तुम्ही ₹500 सेव्ह करणं स्टार्ट केलं. मी ही तुम्हाला आणखी वेगळ्या ह्याच्यात सुद्धा दाखवेन, की सपोज तुम्ही ज्यावेळी आता हे कराल, की तुम्ही आता रिस्क घेऊ शकता. यू कॅन टेक रिस्क. सो तुम्ही इंडेक्स फंड एखादा घेतला, की जे निफ्टी 50 सारख्या इंडेक्समध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये जे इंडेक्स फंड आहे, की जे आतापर्यंतचं सेफेस्ट फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक मार्केट आहे आतापर्यंतचा. सो त्या इंडेक्स फंडमध्ये सपोज तुम्ही इंडेक्स फंड रिटर्न आता म्हणजे मिनिमम 8% तर अॅन्युअली दिलेला आहे. ओके. सो त्या ह्याच्यामध्ये सपोज तुम्ही आता ₹1,000 पर मंथ जर तुम्ही इन्व्हेस्ट करायला चालू केले फॉर पिरियड ऑफ 10 इयर्स,
तर तुमची इन्व्हेस्टेड अमाउंट 1,20,000 होती आणि त्याच्यावरती इंटरेस्ट रेट म्हणजे त्याच्यावरती रिटर्न्स तुम्हाला ₹64,000 मिळतात. आता हे ₹1,000 सेव्ह करणं सेव्ह करून जर तुम्ही ₹1,000 तसेच ठेवले, तर एक फ्युचर व्हॅल्यू डिप्रिसिएशन म्हणून एक असतं, की इन्फ्लेशन म्हणतो आपण त्याला, की महागाई वाढते. सो आता जर तुम्ही जर सपोज आपण या कॅल्क्युलेटरच्या ह्याच्यामध्ये जो इनपुट दिलाय, की रेग्युलरली सेव्ह करणं काय हे होतं, की सपोज तुम्ही 10 वर्षामध्ये ₹1,000 सेव्ह केले, तर त्याची इन्व्हेस्टमेंट अमाउंट किती होणार आहे? 1,20,000. ओके. अँड 1,20,000 तुम्ही इथं आत्ता टाकले, की करंट कॉस्ट जर तुम्ही आत्ता 1,20,000 सेव्ह करून ठेवली, ओके. तर ती इन्फ्लेशन रेट आपल्याकडे 6% आहे आणि 10 ह्याचं हे पिरियड होतोय. तर फ्युचर कॉस्ट ही 1,20,000 जे आहे ना, काय झालंय? काहीतरी प्रॉब्लेम हां, ओके. आत्ता जर तुम्हाला आत्ताची जी कॉस्ट आहे 1,20,000 जर सपोज एखादी गोष्ट तुम्ही आजच्या काळामध्ये ₹1,20,000 विकत घेऊ शकणार असाल, तर ती 10 वर्षानंतर तीच गोष्ट विकत घ्यायला तुम्हाला 2,14,000 लागणार आहेत. सो जर तुम्ही पैसे तसेच ठेवले, तर ते इन्फ्लेशनच्या ह्याच्यामध्ये इन्फ्लेशन त्याला खाणार आहे. महागाई जी वाढते ना, त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होणार आहे. हे आपण टाईम व्हॅल्यूमध्ये इन डिटेल बघणार आहे. सो ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करताय रेग्युलरली, त्यावेळी ते 1,84,000 होतात आणि 2,14,000 त्याची फ्युचर कॉस्ट होणार आहे 10 वर्षानंतर. सो तुम्ही कुठे ना कुठेतरी महागाईला बीट करताय, इन्फ्लेशनला बीट करायला जाताय कुठे ना कुठेतरी. तुम्ही बीट करत नाहीये कम्प्लिटली, बट यू आर गोइंग ॲट सम एक्सटेंट. ओके. आता अर्ली का स्टार्ट करणं? सो एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे की पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तो पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये कसं असतं की 15 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करता त्याच्यामध्ये. 15 वर्षाचा टाइम पिरियड असतो. तर तुम्ही ते 15 वर्षासाठी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे असतात. तुम्ही मंथली करू शकता, और तुम्ही अॅन्युअली ₹1,50,000 इन्व्हेस्ट करू शकता. आणि त्याची मॅच्युरिटी पिरियड असते 15 वर्षाची. म्हणजे जोपर्यंत 15 वर्ष होत नाहीत, तोपर्यंत ती तुम्ही अमाउंट काढू शकत नाही. ओके. सो आता आपण असं अंडरस्टँड करून घेऊया, की बाबा तुम्ही आता स्टार्ट केलं सेव्ह करायला. तुम्ही 500 ₹500 आता ही पब्लिक प्रोव्हिडंट फंडची जी स्कीम आहे ना, पीपीएफची, याला गव्हर्नमेंटची गॅरंटी येते. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, जे तुम्ही कॅपिटल अक्युमुलेट करता, जो काही तुमचा फायदा होणार आहे, म्हणजे जे काही तुम्ही अर्न करणार आहे, जे तुमचं टोटल अक्युमुलेशन मिळणार आहे तुम्हाला, मॅच्युरिटी अमाऊंट जी मिळणार आहे, ती अमाऊंट तुम्हाला कम्प्लिटली टॅक्स फ्री असते. आता सपोज तुमची डिग्री आज स्टार्ट होतीये. ओके. तुम्ही 18 वर्षाचे झालाय आणि तुमची आता डिग्री स्टार्ट होतीये. तर 18 ते 15 वर्षाचा पिरियड बघितला तर तुम्ही तो जवळपास किती होतो? 28 आणि 5 33. 33 वर्षाचं झाल्यावरती तुम्ही हे पीपीएफची अमाउंट काढू शकता. ओके. आता ती अमाउंट जर सपोज तुम्ही 500 डिपॉझिट केले पर मंथ आणि नंबर ऑफ डिपॉझिट्स पर इयर 12 आणि हे 15 वर्षासाठीचं ड्युरेशन आहे. बट तुम्ही नंतर वाढवाल. ओके. की मंथली तुम्ही हे करणं वाढवाल. सो सपोज आपण घेऊया की इन फ्युचर जाऊन तुम्ही ज्यावेळी जॉब लागेल त्यावेळी तुम्ही मंथली 3,000 5,000 असे सेव्ह करायला पीपीएफ मध्ये टाकाल. सो आपण ऍव्हरेज काढण्यासाठी घेऊया की 2,500 तुम्ही पर मंथ टाकताय. नंबर ऑफ डिपॉझिट्स 12. ओके. आणि इंटरेस्ट रेट हा फिक्स असतो, गव्हर्नमेंटकडून येतो प्रत्येकाला. सो त्याची 15 वर्षानंतरची मॅच्युरिटी अमाऊंट होतीये 7,88,918. तुम्ही त्या ह्याच्यावरती फक्त इंटरेस्ट रेट जवळपास 3.5 लाखाचा इंटरेस्ट रेट तुम्ही त्या ह्याच्यावरती कमवताय. आता याच्यामध्ये अर्ली स्टार्ट करण्याचा हा फायदा आहे की तुम्हाला ज्यावेळी तुम्ही आता सपोज तुम्ही 20s मध्ये सेव्ह करायला केलं, तर तुम्ही 40s मध्ये ज्यावेळी तुम्ही यंग असाल, ज्यावेळी तुम्ही सपोज वर्ल्ड टूर करायची आहे तुम्हाला किंवा एखादी म्हणजे वर्ल्ड टूर करायची आहे, और तुम्हाला कुठे फिरायला जायचंय, तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सना वर्ल्ड टूर करण्यासाठी पाठवायचंय. सो त्या ह्याच्यासाठी तुम्ही हा पर्टिक्युलर एक पीपीएफचा गोल ठेवू शकता की त्यांना पॅरेंट्सना तर तुम्ही वर्ल्ड टूरसाठी आता पाठवू शकत नाही, कारण ज्यावेळी तुम्ही 40 होणार आहे त्यावेळी ते अबाव 80 जातील. सो त्या ह्याच्यामध्ये अबाव 70 अबाव 80 त्यांचा एज होईल. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही नाही पाठवू शकत. बट सपोज तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर सिंगापूर ट्रिप करायची और वर्ल्ड टूर करायची, सो त्याच्यासाठी तुम्हाला मग तुम्ही गोल ठेवू शकता की स्मार्ट गोल सेटिंग मध्ये की मी पीपीएफ मध्ये
पर मंथ एवढे एवढे टाकणार आहे. आणि 15 वर्षानंतर ज्यावेळी तुम्ही 20व्या 20s मध्ये स्टार्ट करताय, त्यावेळी तुम्हाला 40s मध्ये ही पीपीएफची मॅच्युरिटी अमाऊंट आहे अशी तुम्हाला हातात मिळते. आता याच्यामध्ये एक पीपीएफची गोष्ट आता मी सांगतोय म्हणून एक गोष्ट पण आणखीन सांगतो, की याच्यामध्ये कंपाऊंडिंग इफेक्ट आहे. तो कंपाऊंडिंग इफेक्ट मी तुम्हाला इन्व्हेस्टिंगमध्ये सांगेन डिटेलमध्ये. बट हे जे पीपीएफ तुम्ही आता केलं तर 15 वर्षानंतर पीपीएफ कधीच काढायचं नाही. ओके. 15 वर्ष ज्यावेळी तुमचं 15 वर्ष कंप्लीट होणार असतं ना, त्यावेळी 5 वर्षाचं एक्सटेन्शन मिळतं. सो ते एक्सटेन्शन घ्यायचं. आता सपोज ओपनिंग बॅलन्स बघा इथं की एक्सटेन्शन आहे. हा एक्सटेन्शन सपोज घेतलं की ओपनिंग बॅलन्स तुमचा 7,88,000 आहे. आणि एक्सटेन्शन पिरियड ज्यावेळी तुम्हाला 5 वर्षाचा असतो, म्हणजे 15चे तुम्ही 20 करता आणि तिथं तुम्ही 2 ऑप्शन चूज करू शकता. एक तर डिपॉझिट तुम्ही करू शकता मंथली ऑर इयरली, और तुम्ही डिपॉझिट न करता सुद्धा करू शकता. ज्यावेळी तुम्ही डिपॉझिट न करता ती अमाऊंट फक्त 5 वर्षासाठी तशीच ठेवता, त्यावेळी त्याची मॅच्युरिटी अमाऊंट होते जवळपास 11,11,000. 11,11,000. आणि जर तुम्ही डिपॉझिट केले विथ डिपॉझिट आणि तुमचं डिपॉझिट समजा त्यावेळी तुम्ही चांगले अर्न करताय आणि सपोज तुम्ही सेव्ह करू शकला की 10,000 पर मंथ तुम्ही पीपीएफ मध्ये हे करू शकला 5 वर्षासाठी. 10,000 पर मंथ तुम्ही हे केलं. ठीक आहे. हे पिरियड कधी आहे? सपोज तुम्हाला 22nd तुम्ही हे झाला 22nd तुम्ही जॉबला लागला, त्याच्यानंतर 10 वर्षात तुमची इन्क्रिमेंट तुम्ही 60,000 ते 70,000 पेमेंट घ्याल, त्यावेळी सपोज तुम्हाला 10,000. मग ते 10,000 जर तुम्ही इकडं सेव्ह केले रेग्युलरली आणि हे कॅल्क्युलेट केले, तर मॅच्युरिटी अमाऊंट याची होती 18,29,000. तुमची डिपॉझिट 13,88,000 आणि त्याच्यावरती इंटरेस्ट 4,40,000. So this is benefit of saving regularly.